साखरेचे अनारसे करायचे म्हणलं तर खूप सुगरणीचं काम आहे असं म्हणतो की नाही आपण. एखाद्याचे अनारसे जाळीदार तेलात नाही विरघळले तर आपण म्हणतो की नाही ती किती सुगरण आहे. जर तुम्हालाही असेच अनारसे बनवायचे असतील साखरेचे, गुळाचे तर बनतातच, पण साखरेचे अनारसे करायला घेतले तर थोडेसे जरी माप चुकलं तरी ते अनारसे विरघळतात आणि सगळं पीठ आपलं मेहनत वाया जाते. असं होऊ नये म्हणून मी एकदम सोप्या पद्धतीनं एकदम परफेक्ट माप घेऊन या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या इथून पुढे कोणतेच अनारसे चुकणार नाहीत. अगदी परफेक्ट तुम्ही कधीही करायला घेतले तरी अगदी सोप्या पद्धतीचे आहेत, जमतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी 2-3 गोष्टी आहेत त्या जमल्या की तुम्हाला हे साखरेचे अनारसे बरोबर जमतील. आता इथं वजनाचं नाही, ग्लासाचं माप घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढे साखर त्याप्रमाणे वापरायचे. तुम्ही कितीही तांदूळ घेऊन भिजवू शकता. हे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. फक्त जे कडक भात होतो ते तांदूळ वापरायचे नाहीत. त्याचे अनारसे थोडेसे कडक मऊसूद होत नाहीत, कडक होतात. रेशनचे असेल तर खूपच चांगलं, त्याचे अनारसे छान होतात. आणि 2दा-3दा धुवून हे आपल्याला 3 दिवस बरोबर हे भिजू घालायचं आहे आणि रोज एकदा बदलायचं आहे त्याचं पाणी, नाहीतर वास सुटतो त्या पिठाला. त्यामुळे असं 3 दिवस बरोबर भिजवायचं आहे. 4थ्या दिवशी आपल्याला उपसायचं आहे एखाद्या जाळीमध्ये, चाळणीमध्ये. 3 दिवसाच्या आत करायचं नाही, 3 दिवस पूर्ण होऊ द्यायचे आहेत. आणि 4थ्या दिवशी मग तुम्ही दुपारी करा नाहीतर संध्याकाळी करा, चालतं. कमी भिजलं तर थोडेसे कडक होतात अनारसे आणि तांदूळ तुमचा छान भिजला तर छान जाळीदार मऊसूद बनतात, अनारसे कडक होत नाहीत. आता हे उपसून घेतलेलं आहे चाळणीमध्ये, तरी पण आपण एकदा धुवून घ्यायचं आहे. हे 3 दिवस भिजलेले छान तांदूळ आहेत आणि 4थ्या दिवशी हे प्रोसेस आहे केलेली. आणि हे धुतल्यानंतर त्यातलं पाणी नितळून एका कपड्यावर आपल्याला परत ते थोडंसं सुकवायचं आहे. अर्ध्या तासात ते छान सुकलं जातं. फॅनच्या हवेखाली सुकवा, नाही तर फक्त उन्हाला ठेवायचं नाही, असंच घरामध्ये सुकवून घ्यायचं आहे. ओलसरपणा त्याच्यात राहिला पाहिजे. नाही राहिला तर मग त्याच्यामध्ये नीट साखर मिक्स होत नाही. मग त्याच्यात परत आपल्याला दूध, केळी असं वापरावं लागतं. त्यामुळे ओलसरच ठेवायचं आहे तांदूळ, फक्त त्यातलं ओलेपणा गेला पाहिजे आणि तांदळामध्ये ओलसरपणा राहिला पाहिजे. अशा पद्धतीने हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत. ओले राहिले तर मग पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे त्यातलं फक्त ओला पाण्याचं गेलं पाहिजे, पाण्याचं त्याला चिटकलेलं तांदळाला. आणि हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पीठ बारीक करायला घ्यायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर पीठ एकदम बारीक चाळलं गेलं पाहिजे. यानंच आपले अनारसे छान जाळीदार बनतील. बरेच मोठं पीठ जर राहिलं तुमचं तर ते अनारसे कडक बनतात. त्यामुळे रव्याच्या चाळणीचा वापर करायचा नाही, मैद्याचा चाळणी असते बारीक, सगळ्यात बारीक, त्या चाळणीचा वापर करायचा आहे. आणि असं पीठ बारीक केल्यानंतर हात घालून बारीक करायचं नाही, कारण त्याच्यातली कणी परत खाली पडते. मग ते मोठं पीठ आपल्याला वापरायचं नाही. जेवढं असं हलवून हलवून खाली पडेल ताटात तेच पीठ आपल्याला वापरायचं आहे. आणि बाकीचं पीठ परत बारीक करायला घ्यायचं आहे, कणी. फक्त इथं पीठ बारीक होणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर पीठ बारीक होणं महत्त्वाचं आहे, साखर पण बारीक होणं महत्त्वाचं आहे. यानं जाळीदार छान व्हायला मदत होते. त्यामुळं हे पीठ सगळं असं चाळून घ्यायचं आहे. आता लगेचच आपल्याला साखर पण याच पिठामध्ये चाळून घ्यायचं आहे, दुसरं भांडं भरवत बसायची गरज नाही. आता आपण साखरेचं माप बघूयात. आता राहिलेली हे सगळं पीठ बारीक करून झाल्यानंतर आता साखरेचं माप सांगते मी. इथं वजनी नाही मी सांगणार, असंच ग्लासानं घ्यायचं आहे. 1 ग्लास तांदूळ असेल तर पाऊण ग्लास साखर घ्यायचं आहे. जास्त काही अवघड प्रोसेस नाही आहे, फक्त पाऊण ग्लास म्हणजे तांदळापेक्षा कमी, 1 मूठभर तरी, 1-2 मुठी तरी कमी असलं तरी चालेल, कारण एवढ्यात साखरेमध्येही छान गोडसर अनारसे होतात. साखर जरा जरी तुमची जास्त झाली तरी अनारसे तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे 1 ग्लास तांदूळ असेल तर पाऊण ग्लास साखर घ्यायची आहे. जास्त काही लक्षात ठेवायला अवघड नाही, पाऊण ग्लास साखर घ्यायची आहे. कोणतंही घ्या तुम्ही भांडं, त्याच्या पाऊण साखर आणि पूर्ण भरून तांदूळ असं घ्यायचं हे माप. आणि साखर ही आपल्याला छान पिठी करून घ्यायची आहे, रवाळ ठेवायची नाही, म्हणजे छान त्या पिठामध्ये मिक्स होतं. आणि ओलसर पिठातच, असं जे आपण ओलसर दळलं आहे त्यातच लगेचच साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर पण अशी चाळून घेऊन त्या पिठातच चाळायचं आहे आपल्याला, काही सेपरेट काही भांडं भरवत बसायची गरज नाही, कारण पीठ बारीक केल्यानंतर लगेच त्याच भांड्यात साखर बारीक करून घ्यायची आहे. वर राहिलेली परत
आणखीन बारीक करून त्याच्यात मिक्स करायची आहे. याच्यापेक्षा साखर कमी करायची नाही, मग थोडेसे सपक होतात. कमी झालं तरी काही हरकत नाही, फक्त साखर जास्त होऊ द्यायची नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यानं तुमचे अनारसे तेलामध्ये विरघळणार नाहीत. ही महत्त्वाची टीप आहे अनारशासाठी. जर तुम्ही तांदूळ जेवढे तेवढेच साखर घेतली तर तुमचे सगळे अनारसे बिघडतील. 1 ग्लास तांदूळ असेल तर पाऊण ग्लास साखर घेणं हे महत्त्वाचं आहे. आता हे सगळं हातानंच मिक्स करायचं आहे. आता याच्यात आपल्याला दूध ते काहीच मिक्स करायचं नाही. आणि हे पीठ मिक्स साखर केल्यानंतर 2 दिवस असंच बाहेर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच असं पॅक हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवायचे आहेत, गोळे करून त्याचे. कारण ते गोळे पूर्ण आपल्या हाताच्या गरमीनंच हे गोळे तयार करायचे, त्याच्यात काहीच मिक्स करायचं नाही. ओलसरपणा जास्त करायचा नाही, नाहीतर पीठ खराब होऊ शकतं. असेच हे अलगद करून ठेवायचे आहेत गोळे 2 दिवस बाहेर. आणि परत तुम्ही किती 1-2 महिने फ्रीजला ठेवलं तरी हे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही अनारसे करायला घेऊ शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पीठ जेवढं मुरल तेवढी जाळी तुमच्या अनारशाला पडते. आता हे 2 दिवस मी बाहेरच ठेवलेलं पीठ आहे. आता आपण हे करायला घेतलं तरी हरकत नाही, असंच जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी खूप दिवस राहतं. आता काय करायचं, हे पीठ आता एका ताटामध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये 16-17 अनारसे आरामात होतात. 1 ग्लास छोटा घेतला आहे मी, मोठाही ग्लास तांदूळ नाही आहे. आणि हे असं एक गोळा घेऊन अगोदर गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचा तसाच ठेवायचा. जर आपलं पातळ झालं तर तोच गोळा त्याच्यामध्ये राहिलेला मिक्स करायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. पीठ जर तुमचं पातळ होत असेल तर लगेच सगळं पीठ मळायला घ्यायचं नाही, थोडं बाजूला ठेवायचं. नंतर मग दुसरी एक बॅच तयार करायची अनारसे तयार करायला. अगोदर एक गोळा हाताच्या गरमीनं अगोदर छान मिक्स करून घ्यायचा आहे. होतच नसेल तर मग दुधाचा हात घ्यायचा आहे, फक्त अलगद असा हात दुधामध्ये बुडवायचा आणि तो हात त्या अनारशाला लावायचा आहे. कारण थोडं जरी जास्त दूध झालं तर हे पीठ पातळ होतं, मग आपल्याला परत पीठ जास्त घालावं लागतं त्याच्यामध्ये. जर तुमच्याकडे शिल्लकच नसेल तर तुम्ही 1 दिवस तांदूळ भिजू घालून त्याचं बारीक पीठही याच्यामध्ये मिक्स करू शकता, पीठ जर शिल्लक नसेल तर. नाहीतर असं थोडं थोड्या प्रमाणात चुरून घेतलं तरीही पीठ पातळ झाल्यावर ते दुसरं पीठ मिक्स करता येतं. आता हे आपल्याला जास्त घट्टच असं मळून घ्यायचं आहे, कारण गोळे करताना हाताच्या गरमीनं ते बऱ्यापैकी पातळ होतं. त्यामुळे जास्त दूध घालायचं नाही. असंच घट्टसर असा गोळा हातानं चुरून चुरून गोळे छोटे गोळे करून घेतल्यानंतर एक छोटी गोळी पण त्याच्यामध्ये करायची. का तर आपण तेल गरम केल्यानंतर डायरेक्ट एखादा अनारसा टाकायचा नाही त्याच्यामध्ये, कारण परत पूर्ण अनारसा वाया जातो. त्यामुळे एक छोटी गोळी तयार करायची. आता एका सुपामध्ये घ्या किंवा पोळपाटावर घ्या किंवा ताटातही घेऊ शकता, किंवा तुम्ही लाटूनही एखादी पॉलिथिनची बॅग खालीवरी करून लाटूनही हे अनारसे तयार करू शकता. पीठ पातळ नसेल तर लाटता पण येतात हे अनारसे. सुपामध्ये भरपूर अशी खसखस टाकून हे अनारसे थापून घ्यायचे आहेत. 2 बोटाने छान गोल असे थापले जातात. आणि खसखस जास्त वापरायची, चांगली असती खाल्लेली हिवाळ्यामध्ये खसखस. आणि हे असे थापून घ्यायचे सगळे. 5-6 एकदा करू शकता. असे करून ठेवायचे म्हणजे आपलं तेल गरम झालेलं असतं आणि आपलं काम पण उरकतं. आता तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही. कडक होण्याच्या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करून टाकायची आहे, किंवा 1 मिनिटं बंद केलं तरी चालू शकतं. आता ही शेवटची महत्त्वाची टीप म्हणजे काय, तेल तुमचं कोमटपेक्षा जास्त गरम आणि जास्त कडकडीत जे गरम करतो त्याच्या पहिली स्टेज असं हे तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम तेल झालं तर गॅस बंद करून टाकायचा आणि मगच अनारसे सोडायचेत. एक गोळी टाकून बघितली म्हणजे आपले अनारसे फुटलेले नाही आहेत, म्हणजे आपलं प्रमाण योग्य झालेलं आहे पिठाचं. आता इथं थोडंसं माझं किंचित तेल गरम झालं आहे, त्यामुळे हे थोडासा कलर येईल या अनारशाला. पण जाळी बघा किती छान पडती आहे. तेल जर तुम्ही जास्त असं कडक होऊ नाही दिलं आणि कोमटही नाही ठेवलं, कोमट जर तेल असेल तर मग अनारसे विरघळतात आणि कडक झाले तर ते काळे पडतात. त्यामुळं तेलाचं तापणं जास्त होऊ द्यायचं नाही, एकदम मीडियम तेल तापलं पाहिजे. आणि असं तेल टाकून हे अनारसे छान जाळीदार होतात. तुम्हाला अगदीच पांढरट पाहिजे असतील तर याच्या इतकं लाल होऊ द्यायचं नाही, थोडंसं कमी तळायचं म्हणजे छान तळी जातात. आता दुसरा अनारसा टाकून बघूयात आपण. इथं थोडंसं माझं सुरुवातीला तेल गरम झालेलं होतं. आता अगदीच मी 1 मिनिटं गॅस बंद केला आहे आणि नंतर मग हा अनारसा सोडलेला आहे. आता बघा छान असा मंद तळला जातो आणि त्याला जाळी पण छान सुटते आणि कलर पण एकदम पांढरा राहतो. इथपर्यंतच हे तेल गरम करायचं आहे.
गरम झालंय असं वाटलं की गॅस बंद करून टाकायचा आहे. अगदीच लो फ्लेमवर पण ठेवायचा नाही आणि त्याच्यात अनारसा टाकून तेल गरम जास्त होऊच द्यायचं नाही आणि कोमटही होऊ द्यायचं नाही. हे फक्त लक्षात ठेवायचं अनारसा करताना. अगदीच गॅस बंद करायचा. हे जर जमलं तर तुमचे अनारसे छान पांढरे, जाळीदार आणि कडक होत नाहीत. अशा पद्धतीने हे अनारसे तुम्ही तळून घेऊ शकता. आता हे सगळे बाकीचे राहिलेले अनारसे मी तळून बघा किती छान जाळी सुटली आहे या अनारशाला. असे जर तुम्ही लग्नाच्या रुखवतामध्ये अगर कुठे तुम्हाला द्यायचे असतील पाहुण्या-रावळ्यांना करून, तर या पद्धतीनं साखरेचे अनारसे तुम्ही नक्की करा. छान बनतात हे अनारसे. खूप सारी जाळी पडते याला आणि जास्त कडकही होत नाहीत. अशा पद्धतीनं हे अनारसे तळून घ्यायचे आहेत सगळे. बाकीचे मी असे करून घेतलेले आहेत सुपामध्ये, म्हणजे आपल्याला एक लगत एक एक करून खूप वेळ थोडासा लागतो तळायला, म्हणजे अशी जाळी पडते आणि तळल्यानंतर अशा चाळणीमध्ये ठेवायचे. रात्रभर सगळं तेल निघून जातं आणि अनारसे कमी तेलकट बनतात, जास्त तेल राहत नाही. आपण गौरी गणपतीच्या सणाला नैवेद्यासाठी किंवा दिवाळीच्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी हे अनारसे नैवेद्य म्हणून करावेच लागतात. त्यामुळे हे परफेक्ट जमलेच पाहिजेत. या पद्धतीने नक्की करा. साखरेचे अनारसे तुम्हाला जमतील. धन्यवाद.